जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व धर्मातील 60 वर्षापेक्षा जास्त वयोगट असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यासाठी काल मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी 30,000 रुपयापर्यंत मोफत आपल्याला महाराष्ट्रातील व भारतातील तीर्थदर्शनासाठी प्रवास हा मोफत, जेवण, राहणे या गोष्टी मोफत देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, या योजनेचा खर्च 30,000 रुपयापर्यंत हा आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेचा GR आपण पाहण्या अगोदर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 14 जुलै 2024 रोजी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला असून या GRची आपण माहिती आता बघणार आहोत. या योजनेसाठी 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक पात्र असणार आहेत. योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. योजनेची व्याप्ती परिशिष्ट अ मध्ये भारतातील तीर्थदर्शन आणि परिशिष्ट ब मध्ये महाराष्ट्रातील तीर्थदर्शनाची यादी देण्यात आलेली आहे. या योजनेची पात्रता महाराष्ट्रातील रहिवासी असणे, 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक व लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. अपात्रता: कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. कुटुंबातील उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार नसावे. कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, संचालक सदस्य नसावेत. ज्याच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर सोडून नोंदणीकृत सदस्याच्या नावावर आहेत नसावेत, म्हणजे त्याच्या नावाने सदस्य जो कोणी लाभार्थी प्रवासासाठी जात आहे त्याची सक्षम किंवा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. कोणताही संसर्गजन्य रोगग्रस्त नसावा, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग अशा प्रकारे कोणताही रोग नसावा. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी व प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हा प्रमाणपत्र सादर करण्याच्या अगोदर 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे. जे अर्जदार मागील वर्षात लॉटरीत निवडले गेले आहेत परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही. तर अशा प्रकारे याची हे दिलेली आहे. मित्रांनो, सदर योजनेचे कागदपत्रे: हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे. लाभार्थ्याकडे आधार किंवा राशन कार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, महाराष्ट्र राज्याचा जन्मदाखला हे जर नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, TC किंवा जन्मदाखला या 4 पैकी एक कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा कमी. जर हे नसेल तर राशन कार्ड केशरी किंवा पिवळ्या कलरचे, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि एक हमीपत्र त्या ॲपमध्ये उपलब्ध करून देणार आहेत. तर अशा प्रकारे हा GR उपलब्ध झालेला आहे. मित्रांनो, तर हा अर्ज कुठे करायचा, तर या अर्जाबाबत आपल्याला एक पॉईंट देण्यात आलेला आहे. हा अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात. तर या पात्र
ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. ज्यांना मोबाईलद्वारे अर्ज करता येत नाहीत त्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन अर्ज करून घ्यायचा आहे. तर हा अर्ज करण्यासाठी स्वतः अर्जदाराने अर्ज करण्यासाठी जावे, जेणेकरून लाईव्ह फोटो काढण्यात येतो. यासाठी सोबत राशन कार्ड किंवा स्वतःचे ओळखपत्र किंवा स्वतःचे आधार कार्ड इत्यादी घेऊन आपल्याला सेतू केंद्र येथे जायचे आहे. तर अशा प्रकारे हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर परिशिष्ट अ मध्ये भारतातील तीर्थदर्शनाची नावे दिलेली असून परिशिष्ट ब मध्ये महाराष्ट्रातील तीर्थदर्शनाची नावे देण्यात आलेली आहे. तर हा GR महाराष्ट्र शासनाच्या साईटवर किंवा हा आपल्याला आवश्यक असल्यास आपल्याला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर हाय करा. आपल्याला हा अर्ज PDF GRचे सेंड करण्यात येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.